आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू प्राध्यापक काळे सर, प्रकुलगुरू प्राध्यापक सोनवणे सर, ह्या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आणि माझे मित्र रवींद्र सर, चान्सलर नॉमिनी ऑन मॅनेजमेंट काउन्सिल, संजय सर IQAC डायरेक्टर, गोसावी सर, चास्कर सर आणि सर्व जमलेले माझे विद्यार्थी मित्र, तसेच जे ऑनलाईन माध्यमातून जे काही जवळपास 3000 विद्यार्थी त्या माध्यमातून जॉईन झाले, त्या सर्वांना गुड इव्हनिंग टू ऑल. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही यावेळेस 11वी 12वी आहात असं मी गृहीत धरूनच साधारणतः ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या काही संकल्पना तुमच्यासमोर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. जसं आत्ताचं कसं आणि भविष्यात कसं असेल. आता भविष्य हा शब्द चुकीचा आहे, कारण येणाऱ्या ॲकॅडमिक कॅलेंडरपासून, म्हणजे तुम्ही जे 12वीला विद्यार्थी असतील आणि ज्यांचं 12वी पूर्ण होऊन नंतर पुढच्या वर्षी जेव्हा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या फर्स्ट इयर्समध्ये जॉईन व्हायचं आहे, इंजिनिअरिंग असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, तर त्या जॉईनिंगमध्येच हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे बऱ्यापैकी इम्प्लिमेंट झालेलं असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आत्तापासून त्या दृष्टीनं सेन्सिटायझेशन असावं, कारण आत्तापर्यंतची जी काही रचना आहे आणि येणारी रचना आहे याच्यात एक बऱ्यापैकी फरक आहे. आणि तो फरक हे करण्याचं कारण प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहेत. त्यातून विद्यार्थी केंद्रित कसं शिक्षण होईल असाही भाग आहे. आता आपण सध्याचं जर म्हणलं तर जसं तुम्ही 12वी झाल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्यांनी BSc जॉईन केलं, BSc केमिस्ट्री म्हणून घेतलं, तर त्याला काय घ्यायचं आहे आराखडा तो असा ठरलेला आहे. फर्स्ट इयरला काय सब्जेक्ट्स असतील केमिस्ट्रीचे, सेकंड इयरला काय असतील, थर्ड इयरला काय असतील, हे एक साधारणतः त्याचा आराखडा पक्का होतो. किंवा एखादा विद्यार्थी BA इकॉनॉमिक्स घेतलं असेल तर त्याला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आत्ताच्या रचनेमध्ये काय करायचं आहे ते साधारणतः पक्कं असतं. पण याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं की आय जस्ट वुड लाईक टू एक्सरसाइज माय ओन चॉईस, म्हणजे एखादा विद्यार्थ्याने करिअरच्या अँगलनी केमिकल इंजिनिअरिंग घेतलं असं गृहीत धरूया, 12 इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला घेतलं आणि नंतर तो इंजिनियर होतो. जर समजा त्याला असं वाटलं की माझं खरी म्हणजे आवड माझी संगीत पण होती, पण मला एम्प्लॉयबिलिटीच्या अँगलनी माझं करिअर म्हणून मी केमिकल इंजिनिअरिंग निवडलं आणि पुढं जातो आहे, पण मला माझे संगीत म्हणून या विषयाची जी काही जोपासना करिक्युलमच्या माध्यमातून जर करायची असेल तर ती आत्ताच्या सध्याच्या रचनेत ती अजिबात शक्य नाही, कारण आपण एक फिक्स्ड स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. तसंच एखाद्या आर्ट्सच्या विद्यार्थ्याला वाटलं, इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे आणि त्याला वाटलं की अरे आत्ताचे सगळे जे नोबेल लॉरेट आहेत मागच्या 4 वर्षाचे आपण सगळे बघितले, तर ते बहुतेक सगळे क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्समधले आहेत. म्हणजे याचा अर्थ इकॉनॉमिक्सचं जर मला संशोधन करायचं असेल तर त्याला मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स या विषयांची जोड दिली पाहिजे. आजच्या स्ट्रक्चरमध्ये ते शक्य आहे का? जर मी इकॉनॉमिक्स घेऊन मेजर करतोय तर सायन्सेसमधलं मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स हे मोठ्या प्रमाणावर घेणं हे आज शक्य आहे तर निश्चितच नाही आहे. किंवा एखाद्याला वाटलं, अगदी दुसरं सोपं उदाहरण, एखाद्या म्युझिक म्हणून तो शिकत गेला आहे आणि तो इक्विपमेंट शिकतोय वेगवेगळे, आणि त्याच्यात त्याला लक्षात आलं की हे करताना काही माझ्या नवीन स्वररचना आहेत आणि त्या दृष्टीनं मला ही सिस्टीम नव्याने डिफाईन करायची, जे काही इक्विपमेंट असेल. तर त्यासाठी जे लागणारं फिजिक्स आहे त्यातलं जे काही आपण म्हणतो की प्रत्येक त्या व्हायब्रेशन्स, ते साऊंड वेव्ज, व्हायब्रेशन्स, सिम्पल हार्मोनिक मोशन, रेझोनन्स, हा जो सगळा त्या ध्वनीबद्दलचा जो पाठीमागचा सायन्स आहे, ते सायन्स त्या म्युझिकच्या विद्यार्थ्याला शिकायचं असेल तर ते आजच्या याच्यात शक्य नाही. म्हणजे थोडक्यात आपण कसं केलेलं आहे की आपली जी काही रचना आहे की तुम्ही एकदा तो विषय ठरवला की त्या विषयाच्या पलीकडे तुम्हाला जाण्याची फारशी परवानगी त्यात मिळत नाही. NEPमध्ये एक सुंदर वाक्य आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात की एक होलिस्टिक मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन आहे, वेअर यू आर permitted to go for creative combinations of the disciplines according to your career requirements. हे फार महत्त्वाचं वाक्य. म्हणजे तुम्हाला वाटते की मी उद्या केमिस्ट्री आहे पण मला कॉम्प्युटेशनल केमिस्ट्री पण काम करायचं आहे,
तर मला केमिस्ट्रीसोबत मॅथमॅटिक्स असलंच पाहिजे. आज मला ते घेणं शक्य नाही आहे. तर ती करण्याची कॉम्बिनेशन करण्याची परवानगी तुम्हाला देते. एखाद्याला वाटलं की जसं मी म्हटलं की जसं स्टॅटिस्टिक बॉटनी हा एक विषय आहे. बॉटनीमध्ये बऱ्याच वेळा इकॉनॉमिक्सचा अँगल येतो की समजा बायो रिसोर्सेस कोणकोणते आहेत. ते मग बॉटॅनिकल रिसोर्सचं फक्त सायंटिफिक अँगलनीच अभ्यास करून उपयोग नाही, तर त्यांची अवेलेबिलिटी काय आहे, त्याचं वेगवेगळ्या याच्यातलं वर्गीकरण कसं आहे, जिओग्राफिकल लोकेशन्स कसे आहेत, किंवा त्याबद्दलचं कनेक्टेड इकॉनॉमिक्सचा काय अँगल आहे, हे बॉटनीच्या विद्यार्थ्याला जर विचार करायचा असेल तर एकतर तो स्वतंत्रपणे काहीतरी वाचून कुणाकडून समजून घेण्याचा प्रयत्न करेल. पण जर अभ्यासक्रमात जर त्याचा इन्क्लूड करायचं तर आज ते शक्य नाही. त्यामुळं आपण जे सर्वात सुंदर जे वाक्य मी NEP-मधलं म्हटलं की द स्टुडंट्स आर नाऊ हॅव्हिंग कम्प्लीट फ्रीडम फॉर गोईंग फॉर क्रिएटिव्ह कॉम्बिनेशन्स ऑफ द डिसिप्लिन्स इन ट्यून विथ देअर करिअर रिक्वायरमेंट. हे सर्वात तुम्हाला अतिशय महत्त्वाचं वाक्य हे कायम तुमच्या मनावर अधोरेखित करायचं आहे की माझ्याकडं आत्ताची जी काही संकल्पना आहे, जी आज मला फर्स्ट इयरपासून सुरुवात करायची आहे, यामध्ये मला माझं करिअर कसं घडवायचं आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य हे माझं आहे. आणि त्या दृष्टीनं महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी त्या प्रकारच्या रचना उपलब्ध करून देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि याशिवाय जसं आत्ताच आपले पहिले जे सन्माननीय रिसोर्स राव सर म्हणाले तसं की तुम्हाला एका महाविद्यालयाशी सुद्धा अगदी अडकून पडायचं असं पण नाही आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे चॉईस आहेत. तुम्ही एखादा विषय अमुक कॉलेजमध्ये चांगला आहे आणि दुसरा विषयाचं एक्सपर्टाईज तिसऱ्या कॉलेजमध्ये आहे, तर एक पूर्ण संधी आहे, तुम्ही वेगळ्या महाविद्यालयामध्ये जॉईन होऊ शकता. ही पण एक संधी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून उपलब्ध होते. मित्रांनो, आता हे जे करताना आता हे खरं म्हणजे एखादी परिकथेच्या सगळं असं वाटण्याची शक्यता आहे. पण हे होण्याच्या दृष्टीनं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020 साली आलं आणि साधारणतः त्याला जे लागलेले 2 वर्षे आहेत आणि त्या अँगलनी महाराष्ट्र सरकारने त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा जो निर्धार केला आहे की आपण या जुलैपासून या येणाऱ्या अकॅडमिक इयरपासून त्याचं इम्प्लिमेंटेशन विद्यापीठात आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयात करणार आहोत. हे करण्यासाठी जी काही 2 वर्षाची मेहनत तुम्हाला आता या दृष्टीनं समोर बघायला मिळणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढं जाऊ शकता. आता मी जसं म्हटलं की ह्या ज्या काही कॉम्बिनेशन्स आहेत हे कशा घेऊ शकतो. म्हणजे जसं सांगितलं की केमिकल इंजिनिअरिंगवाल्याला म्युझिक शिकायचं आहे, म्युझिकवाल्याला फिजिक्स शिकायचं आहे, इकॉनॉमिक्सवाल्याला मॅथमॅटिक्स शिकायचं आहे. हे जे काही वेगवेगळ्या काही कॉम्बिनेशन्स आहे तर त्या कशा यामध्ये येणार आहे त्याचं एक साधारणतः मी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचा आराखडा समजून सांगतो. आणि त्याशिवाय सर्वात जो महत्त्वाचा पर्टिक्युलरली आर्ट्स कॉमर्स सायन्सेसच्या दृष्टीनं जो काही थोडासा महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे आत्ता आपण जी काही डिग्रीची स्ट्रक्चर आहे ते 3 वर्षाचं आहेच, पण त्याशिवाय आपल्याला एक ॲडिशनल करून 4 वर्षाचं डिग्री स्ट्रक्चर पण त्याच्यामध्ये सम्मिलित करून घेतलं गेलेलं आहे. या सगळ्या स्ट्रक्चरचं सर्वात महत्त्वाचं जे हे आहे गमक आहे ते म्हणजे बहुविद्याशाखीय शैक्षणिक प्रणाली मल्टीडिसिप्लिनरी डिग्री प्रोग्रॅम हा जो काही त्याचा तर त्या दृष्टीनं त्याचं रचना केलेली आहे. जेव्हा मल्टीडिसिप्लिन म्हणजे काय, वेगवेगळ्या डिसिप्लिन्सचा तुमचा या दृष्टीनं होणारा अभ्यास. जसं मी म्हटलं की केमिकल इंजिनिअरिंग आणि म्युझिक खरं म्हणजे हे 2 वेगळ्या फॅकल्टीमध्ये येतात. म्युझिक येतं इंटरडिसिप्लिनरीमध्ये, तर केमिकल इंजिनिअरिंग करंटली आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये येतं. त्यामुळे आत्ताची रचना ही कंपार्टमेंटलायझेशनची आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीला जर थोडंफार इंटरडिसिप्लिनरी घ्यायचं असेल, इंटरडिसिप्लिनरीवाल्याला ह्युमॅनिटीज घ्यायचं असेल किंवा ह्युमॅनिटीजला कॉमर्स अँड मॅनेजमेंटचं काही शिकायचं असेल तर सध्याच्या रचनेत ते शक्य नाही. जे मल्टीडिसिप्लिनरी 4 इयर डिग्री प्रोग्रॅम जो होतो आहे, 3 इयर अँड 4 इयर मल्टीडिसिप्लिन प्रोग्रॅम आहे, त्यातून हे सहज शक्य होते. तर त्याची साधारणतः रचना कशी असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची जी रचना आहे ही आत्ताच्या नवीन सिस्टीममध्ये याला आपण लेवलच्या दृष्टीनं आयडेंटिफाय करत आहोत. म्हणजे फर्स्ट इयर BSc किंवा फर्स्ट इयर BCom किंवा फर्स्ट इयर इंजिनिअरिंग याला आपण म्हणतो की लेवल 4.5. कारण वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम येणारे असल्यामुळे ज्याच्यात खूप मोठ्या प्रकारचं बहुविद्याशाखीय तसंच आंतरविद्याशाखीय विषयांचा अंतर्भाव असल्यामुळे
प्रत्येकाच्या स्वतःच्या कॉम्बिनेशन्स ऑफ सब्जेक्ट्स वेगवेगळे असल्यामुळे आणि जसं सायन्सेसचा विद्यार्थी काही आर्ट्सचे घेतोय, आर्ट्सचे काही इंजिनिअरिंगचे घेतोय, तर असं जे काही होतं आहे तर त्याच्यामुळे कंपार्टमेंटलायझेशन निघून गेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीनं ह्या प्रत्येक वर्षाच्या लेवल्स, प्रत्येक वर्ष हे लेवल्सच्या दृष्टीनं आयडेंटिफाय करतो आहे. जसं फर्स्ट इयरला आपण लेवल 4.5 म्हणू, 12वीला लेवल 4 म्हणू, 10वीला लेवल 3 म्हणू, 8वीला लेवल 2 म्हणू. हे साधारणतः प्रत्येक लेवलचं ते गणित आपल्याला निश्चित समजून घेतलं पाहिजे. आणि याच्यामध्ये अगदी आपण 11वी 12वीच्याही साधारणतः काय वेगवेगळ्या कॉम्बिनेशन जरी समजून घ्यायचं झालं तर त्याच्यातसुद्धा बऱ्यापैकी एक पार्ट दिलेला आहे. तो म्हणजे असा की जर 10वीच्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा व्होकेशनल प्रोग्राम केला, 11वी 12वी न करता त्याने 2 वर्षाचा व्होकेशनल प्रोग्राम केला, तरी ते 12वीच्या इक्विव्हॅलंट धरण्यात येत आहे आणि लेवल 4 त्याप्रमाणे ते रेकग्नाईज होत आहे. ह्या लेवल 4चे जे काही विद्यार्थी वेगळ्या माध्यमातून येणार आहेत, म्हणजे 10+2 11वी 12वी किंवा 10+2 इयर व्होकेशनल किंवा 8वी करून 2 वर्ष ITI केलं, 2 वर्ष पॉलिटेक्निक करून 12वीला आला, अशा वेगळ्या प्रकारच्या रचना त्यात आहेत. ह्या जो काही लेवल 4चा विद्यार्थी जेव्हा पहिल्या याला येईल तर तेव्हा आपण त्याला म्हणू की त्याची लेवल 4.5 आहे. याच्यात सर्वात महत्त्वाचं पार्ट जो राव सरांनी सांगितलं की याला मल्टिपल एंट्री आणि एक्झिट्स आहेत. म्हणजे एखाद्याला वाटलं की मला शिक्षण 1 वर्षानंतर पूर्ण करायचं आहे तर ती यामध्ये संभव आहे, ज्यामधून तुम्ही प्रत्येक वर्षाला साधारणतः 40 ते 44 क्रेडिटची रचना आहे. तुम्ही त्यामुळे 40 ते 44 क्रेडिट त्या 2 सेमिस्टरमध्ये फर्स्ट इयरला कंप्लीट केले तर तुम्ही त्या UG सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडू शकता. आणि 3 वर्षाच्या आत तुम्हाला जर परत पुढं शिकायचं असेल तर 3 वर्षाच्या आत परत सेकंड इयरला प्रवेश घेऊ शकता. या प्रकारची रचना म्हणजे सेकंड इयरला UG डिप्लोमा म्हणू, थर्ड इयरला UG डिग्री, 3 इयर UG डिग्री म्हणू, चौथ्या वर्षाला UG ऑनर्स किंवा UG रिसर्च डिग्री असं साधारणतः याचं संबोधन आहे. आता ही बहुविद्याशाखीय संकल्पना म्हणजे नेमकं काय? आज जे आपण म्हणतो की BSc केमिस्ट्री, BA इकॉनॉमिक्स किंवा म्हणूया की BCom किंवा आपण म्हणू BBA, ह्या ज्या काही वेगवेगळ्या डिग्रीज आहेत त्यातले जे विषय आहेत जसं केमिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, हे विषय यांना आपण आत्ता नवीन रचनेमध्ये त्याला म्हणतो की हे कोर विषय आहेत, हे मुख्य विषय आहेत आणि या मुख्य विषयाच्या आधारावर माझी डिग्री निर्धारित होते. पण हे मुख्य विषय मी किती घेतले पाहिजे? एकंदरीत साधारणतः 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम असेल तर त्या मुख्य विषयाचे क्रेडिट साधारणतः 50% हे मिनिमम असणं अपेक्षित आहे. म्हणजे 3 वर्षाचं क्रेडिट जर 120 ते 132 धरलं तर आपण असं म्हणू की 60 ते 66 क्रेडिट हे माझ्या मुख्य विषयाचे, केमिस्ट्री, बॉटनी, इकॉनॉमिक्स किंवा हिस्ट्री असे जे काही वेगळे विषय आहेत ज्या विषयाच्या आधारे माझी डिग्री निर्धारित होते त्याचे माझे साधारणतः 50% मिनिमम क्रेडिट्स असणार आहे. आता बऱ्याच वेळा होतं, एक साधारणतः उदाहरण म्हणून सांगू आपण. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि त्याला विचारलं, बाबा रे तू TV रिपेअर कर, झालायस इलेक्ट्रॉनिक्स शिकलाय, TV रिपेअर कर. BSc इलेक्ट्रॉनिक्स झाला आहे, त्याला विचारू अरे तू मोबाईल रिपेअर करू शकतोस का? केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे, तू पोटेन्शियोमीटर शिकलाय, PH मीटर शिकलाय, कंडक्टोमीटर शिकलाय, बाबा रे तू आत्ता मला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखव कंडक्टोमीटर वापरता येते की नाही. बऱ्याच वेळाचं उत्तर नकारार्थी येतं, कारण याच्या बाबतीतला जो प्रॅक्टिकल एक्सपोजर आहे, या बाबतीतलं जे ऑन जॉब ट्रेनिंग आहे, या बाबतीतलं जे हँड्स ऑन एक्सपोजर आहे, हेच मुळात आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नीट दिलं जात नाही. त्यामुळे हे जे काही मी मुख्य विषय म्हणतो या मुख्य विषयाशी संलग्नित काही व्यावसायिक स्किल्ससुद्धा त्या विद्यार्थ्यांनी घ्यायचे, ते साधारणतः 12 ते 14 क्रेडिट आहे. आणि त्या म्हणजे आपण नॉर्मली शिक्षण म्हटलं की 2च प्रकार, एक तर क्लासरूम नाहीतर लॅबोरेटरी. याशिवाय बरेच प्रकार या व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये येतात ज्याच्यात तुम्हाला त्या विषयातलं जे काही स्किल्स आहेत जे महत्त्वाचे आहेत ते स्किल्स शिकायचे आहेत. नुसते शिकायचे नाही तर तुम्ही ते डेमॉन्स्ट्रेट करण्याचा कॉन्फिडन्स पण तुम्हाला घ्यायचा आहे. आणि याशिवाय हे स्किल्स मी आत्मसात केलेत, माझ्याकडे डेमॉन्स्ट्रेट करण्याची ती शक्यता निर्माण झाली, तेवढा आत्मविश्वास माझ्याकडे आला आहे. तर त्यानंतर मी अमुक जे त्या विषयाशी संबंधित जे काही उद्योग समूह असतील, जे काही प्रोफेशनल ऑर्गनायझेशन्स आहेत, तिथं मी स्वतः काही काळ काम करेल, ज्याला आपण इंटर्नशिप किंवा ॲप्रेंटिसशिप म्हणू. आणि तिथं मी ॲक्च्युअल ऑन जॉब ट्रेनिंग घेईल, जेणेकरून मी जे काही स्किल्स घेतलेत ते स्किल्स तिथं मी वापरू शकतो का, तेवढा माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे का,
त्या दृष्टीने मला काही ऑपरेट करायला सांगितलं तर मी करू शकतो का याची पडताळणी आणि ज्या काही नवीन तिथून जे ज्ञान मिळतं ते आत्मसात करून परत आपल्या मुख्य शिक्षणामध्ये जॉईन व्हायचं. म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या, मुख्य विषय तुम्ही घेता म्हणजे एखाद्यानं म्हटलं की आपण थिएटर आर्ट्सचा त्यानं विषय घेतला म्हणजे अभिनयाचा, थोडक्यात तो अभिनय शिकतोय, पण ते अभिनयाचं जे काय डेमॉन्स्ट्रेशन आहे त्याचं व्होकेशनल स्किल्स त्यांनी त्यानंतर घेतलं, त्याचे जे काही आवाजाचे चढ उतार आहेत ते करण्याचं त्यांनी व्होकेशनल स्किल्स ॲडिशनली मिळवले. आणि नंतर जो एखाद्या प्रोफेशनल थिएटरमध्ये जाऊन त्यांनी एक 4 आठवड्याची 6-8 आठवड्याची किंवा 2 आठवड्याची अशी तिथं ट्रेनिंग घेतली, जिथं तो इतर जे काही प्रोफेशनल्स आहेत त्या विषयातले एक्सपर्ट्स आहेत ते जे काम करतायत ते आत्मस बघतोय आणि संधी मिळाली तर तो त्याचं जे काही स्किल्स त्यांनी मिळवले ते त्यांच्यासमोर डेमॉन्स्ट्रेट करतोय आणि त्यामधल्या काही ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करतोय, काही नवीन गोष्टी शिकतोय आणि त्याप्रमाणे तो त्या विषयात पुढे जातोय. हा जो प्रकार आहे हा मुख्य विषयासोबत व्यावसायिक स्किल जोडल्यामुळे जे साधारणतः 12 ते 14 क्रेडिट आहेत, त्याशिवाय त्या संदर्भातल्या ज्या काही कनेक्टेड ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजमध्ये काम केल्यामुळे, जसं कॉमर्स मॅनेजमेंटचा विद्यार्थी त्याला उद्या बँकेचं अकाउंट मांडायला सांगितलं तर आज जमणार नाही, पण आपण जसं म्हणू की तो कॉमर्सचं शिकतोय आणि ते शिकता शिकता तो पुढं जेव्हा जातोय तर त्याला टॅली वापरता येते की नाही, तर नसेल तर त्यांनी त्याचं व्होकेशनल ट्रेनिंग घ्यावं आणि ते घेतल्यानंतर अमुक सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला एखाद्या बँकेमध्ये खरोखर 4 आठवड्याचं ट्रेनिंग घेणं, इंटर्नशिप करणं आणि ॲक्च्युली बँकेचं कामकाज जवळून बघणे, त्यातून काही नवीन स्किल्स घेणे, हा जो प्रकार आहे हा या शिक्षणामध्ये अंतर्भूत आहे. म्हणजे तुमचा मुख्य विषय आहे, मुख्य विषयाचे तुमचे 50 क्रेडिट आहे, त्या मुख्य विषयासोबत तुम्हाला त्या विषयाच्या संदर्भातले व्होकेशनल स्किल्स आहेत ते साधारणतः 12 ते 14 क्रेडिट आहेत. 4 ते 8 क्रेडिटचं तुम्ही इंटर्नशिप घेऊ शकताय. दरवेळेस इंटर्नशिपही घेतलं, काही वेळा तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट करण्याची पण त्यात संधी आहे. म्हणजे मी एखादा माझा विषय आहे इकॉनॉमिक्स आणि मी इकॉनॉमिक्सचा शिकतोय खरं, पण एखाद्या ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प कसा असेल, एखाद्या नगरपरिषदेचा अर्थसंकल्प कसा असतो हे जर मला जवळून बघायचं असेल तर काय केलं पाहिजे, मी नक्कीच तिथं जाऊन फील्ड प्रोजेक्ट केला पाहिजे. म्हणजे मी अगोदर ते अर्थसंकल्प कसा बनवायचा ते माझ्या शिक्षकांकडून समजून घेईल आणि तिथं नगरपरिषदेत जाईल आणि त्यांचा अर्थसंकल्प कसा बनतो आणि कसा एक्झिक्यूट करेल याच्या संदर्भातली मी काही तिथं उजळणी करेल आणि त्याच्या आधारावर मी परत रिपोर्ट्स माझ्या कॉलेजमध्ये सबमिट करेल, जेणेकरून मला ॲक्च्युअल फील्डवर काम करण्याची जी संधी आहे ती त्यातून मिळू शकते. म्हणजे मुख्य विषय व्यावसायिक कौशल्य, इंटर्नशिप किंवा एखाद्या उद्योग समूहामध्ये करणारं इंटर्नशिप आणि त्याशिवाय त्या संदर्भातलं फील्ड प्रोजेक्ट किंवा कम्युनिटी एंगेजमेंट, ज्यातून मला माझ्या ग्रामीण भागातलं जे काही वेगळ्या प्रकारचे अर्थरचना आहे ती समजून घ्यायची, पण त्यातून ती सोय आहे. हा एक भाग झाला. यामध्ये माझं मुख्य विषयाचं ज्ञान निश्चितच सखोल झालं आहे, पण यासोबत कारण मल्टीडिसिप्लिनरी हा सर्वात महत्त्वाचा गाभ आहे. आता मल्टीडिसिप्लिनरी कशा अँगलनी उपयोगी होतो, एक साधारणतः विषय घेऊया. आपण म्हणतो की आता समृद्ध महामार्ग पूर्ण महाराष्ट्राला आता खूप खरोखरच समृद्ध करेल. आता समृद्ध महामार्ग बांधणं म्हणजे केवळ सिव्हिल इंजिनिअरिंगचा विषय आहे का? निश्चित नाही. जेव्हा समृद्ध महामार्ग बांधला जातो, नो डाऊट सिव्हिल इंजिनिअरिंग त्या बाबतीतलं सगळं कंप्लीट प्लॅनिंग सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे अभियंते ते करतात. त्यातून किती सिमेंटची स्ट्रक्चर लागेल, त्यानुसार किती थिकनेस लागेल, त्याचं किती लाईफ असू शकेल, या दृष्टीनं त्यांना टेक्निकल प्लॅनिंग करायचीच आहे. पण ते करताना त्याच्याशिवाय वेगवेगळे जे विषय ते विषय वेगळ्या अँगलनी हाताळावे लागतात. म्हणजे समृद्ध महामार्ग एखाद्या जंगलातून जात असेल आणि त्या जंगलाशी संबंधितली काही इकोसिस्टीम असेल तर या इकोसिस्टीमवर काही त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होतो आहे का, त्याचा अभ्यास करणे, किंवा म्हणजे त्या अँगलनी बायोडायव्हर्सिटी ही राहिलीच पाहिजे आणि त्याचा विकासही झाला पाहिजे. या दोन्हीचं संयोजन कसं करता येईल याचं पण ज्ञान त्या वेगळ्या डिसिप्लिनमधून जे काही मिळतं इन्व्हायरमेंटल सायन्सेस त्यातून ते घेणं आवश्यक आहे. किंवा नुसते हे करून उपयोगी आहे का? नाही. त्या रोडला प्लॅनिंग, पॅरलल प्लॅनिंग काही निश्चित लागते. म्हणजे समजा आहे की आपण गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया जसे गॅस पाईपलाईन टाकतात, त्याच वेळेस जर त्यांनी समृद्धी मार्ग करतानाच
गॅसच्या पाईपलाईनही पॅरलर टाकल्या तर त्या दृष्टीनं ती रचना अजून एक सोपी होते. जसं या समृद्धी महामार्गाच्या वेळेस गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने पॅरलल काम केलं आणि गॅस पाईपलाईन पूर्ण विदर्भापर्यंत नेल्या. त्याशिवाय प्रत्येक रस्त्याच्या पॅरलल आपण समजू शकतो की आता एक रोड चालू आहे, त्यामुळे गॅरेज लागतील, हॉटेल्स लागतील, किंवा वेगळ्या प्रकारच्या धाबे असतील. ही जी काही रचना आहे ही आहे, काही पार्ट इकॉनॉमिक्समधून येतो, काही हॉटेल मॅनेजमेंटमधून येतो. म्हणजे थोडक्यात समृद्धी महामार्ग हा जरी एक विषय असेल तर तो वेगवेगळ्या डिसिप्लिनशी संबंधित आहे. त्यामुळे आपण म्हणतो की एखाद्या विषयाचं मी ज्ञान घेतो केवळ त्या विषयापुरतं न राहता बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम कसा त्या दृष्टीनं मी पुढे जाऊ शकतो यातून ही अधोरेखित या सगळ्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं अधोरेखित केली गेलेली रचना आहे. म्हणून मी जसं म्हटलं की आता आपण कोर विषयाचं बऱ्यापैकी स्किल्स घेतले, हँड्स ऑन आहे, माझ्याकडे अनुभव आहे. पण त्याशिवाय असं नॉर्मली म्हणलं जातं की 2 गोष्टी मिनिमम तरी आवश्यक आहेत. एक म्हणजे तुमची क्रिटिकल थिंकिंग करण्याची एबिलिटी आणि दुसरी म्हणजे क्रिएटिव्ह एबिलिटीज. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी त्या दोन्ही गोष्टी डेव्हलप झाल्या पाहिजे. या दृष्टीनं मल्टीडिसिप्लिनरी स्ट्रक्चर आणि इंटरडिसिप्लिनरी इंटरनल स्ट्रक्चर दोन्ही काम करतात. म्हणजे कसं, आता प्रत्येक डिसिप्लिनचा बघण्याचा लॉजिक वेगळा असतो. ते लॉजिक आत्मसात करणं म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन घेणं. म्हणजे मी जसं म्हटलं की सिव्हिल इंजिनिअरिंग जर म्हटलं की मी त्या रोडच्या अँगलने विचार केला, इन्व्हायरमेंटल सायन्स घेतला की मी बायोडायव्हर्सिटीचा विचार केला, इकॉनॉमिक्सचा विचार केला तर या रस्ते होण्यामुळे काय उलाढाल होणार आहे, किती त्याची समृद्धी होणार आहे, किती टर्नओव्हर वाढणार आहे, त्याचा अँगल अभ्यास केला. म्हणजे ह्या ज्या काही वेगवेगळ्या विषयामधून जे आपण म्हणतो की वेगळ्या अँगलनी विचार करण्याची जी सिस्टीम आहे ती करण्याची सिस्टीम मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रमामुळे मिळते. आणि आपल्याला प्रत्येक विषयाचे काही लॉजिक्स असतात, प्रत्येक विषयाचे काही हायपोथेसिस असतात, प्रत्येक त्या हायपोथेसिस आणि लॉजिकचं अंडरस्टँडिंग करणं आणि त्यांना एकमेकाशी कनेक्ट करणं हे मल्टीडिसिप्लिनरी आणि इंटरडिसिप्लिनरी सिस्टीममधून मिळतं. त्यामुळे जेव्हा मी मेजर हा विषय घेतला त्या मेजरच्या सोबत काही विषय कसे गुंफले गेलेले आहेत त्याची साधारणतः मला एक 5 मिनिटात सांगून मी संपवतो. या मेजरसोबत एक मायनर विषय दिला आहे. जसं मी म्हटलं की केमिकल इंजिनिअरिंगचा विषय आणि त्याला म्युझिक पण शिकायचं, तो मायनर म्युझिक म्हणून घेऊ शकतो. एखाद्या म्युझिकचा विषय त्याला फिजिक्स घ्यायचा होता, फिजिक्स मायनर म्हणून तो घेऊ शकतो. साधारणतः 18 ते 20चे क्रेडिट त्या मायनर विषयात मिळतात आणि त्याला मेजरसोबत त्या मायनर विषयाची पण डिग्री मिळू शकते. हे करताना नॅचरली तो मेजरही शिकतोय, मायनरचे जे काही वेगळ्या प्रकारचे लॉजिक्स आहे, वेगळे हायपोथेसिस आहे तेही समजून घेतो आणि त्या प्रकारे तो पुढे जातो. मेजर आणि मायनर हे साधारणतः 2 पर्टिक्युलर विषय समूह पक्के करतात. पण याशिवाय मला इतर विषयांचा सुद्धा अभ्यास करायचा असेल तर काही खुले वैकल्पिक पर्याय असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तो तिसरा जो भाग येतो मेजर मायनरसोबत तो म्हणतो की तो तिसरा भाग आहे ओपन इलेक्टिव्स. म्हणजे मी कुठल्याही प्रकारचे विषय घेण्याचं मला स्वातंत्र्य आहे. हे तुम्ही मला वाटतं सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे तुम्ही ज्या कॉलेजमधून ॲडमिशन घेतात त्याच कॉलेजमधून घेण्याचं बिलकुल बंधन नाही. तुम्ही कुठल्याही कॉलेजमधले जिथलाही तुम्हाला ओपन इलेक्टिव्ह बेस्ट वाटतो तो चॉईस करायचा. आणि हे करताना फक्त फेस टू फेस घेतला पाहिजे असंही नाही आहे. ऑनलाईन पर्यायसुद्धा याच्यासोबत उपलब्ध आहे. हायब्रिड लर्निंग मॉडेल इनफॅक्ट हे येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक प्रणालीच्या शैक्षणिक धोरणाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. आणि साधारणतः जे काही UGCच्या नियमानुसार अगदी 40% क्रेडिट ऑनलाईन घेता येतात. अर्थात त्या विद्यापीठाचे विद्यापरिषद असेल त्या जे काही अप्पर लिमिट ते त्या विद्यापरिषद निर्धारित करतील त्याप्रमाणे तुम्ही तेवढे त्या विषयाचे ऑनलाईन प्रोग्राम पण घेऊ शकता. मेजर झाला, मायनर झाला, तिसरा जर सांगितले खुले विषय, वैकल्पिक विषय ज्याच्यामध्ये मी वेगळ्या प्रकारच्या विषयांचा अभ्यास करू शकतो जे साधारणतः मला 12 क्रेडिटचे करता येतात. आणि तुम्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला 4-4 क्रेडिटचे 3-3 क्रेडिटचे 3 किंवा 4 विषय घेऊन मी माझ्या ज्ञानाला जास्तीत जास्त समृद्ध करण्याचा पर्याय अगदी त्यामध्ये सहजपणे निवडू शकतो. आता हे करताना हे लक्षात घ्या, मला जे काही ज्ञान मिळाले ते जे मिळाले ते प्रेझेंट करण्याची कला अवगत असली पाहिजे. आय नीड टू हॅव ए कॉन्फिडन्स ऑफ प्रेझेंटिंग, आय नीड टू हॅव ए कॉन्फिडन्स ऑफ रायटिंग. ते हे प्रेझेंटेशन असेल, रायटिंग असेल, हा जो कम्युनिकेशन स्किलचा भाग आहे
हा कुठून येतो? हा येतो भाषा विषयातून. त्यामुळे तुमचं कम्युनिकेशन स्किलचं एबिलिटी एन्हान्समेंट करण्याच्या अँगलनी एक साधारणतः 8 क्रेडिटचे एबिलिटी एन्हान्समेंट विषय त्या करिक्युलममध्ये आखले गेलेले आहेत, ज्यातून तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात एक इंग्रजी आणि दुसरी कुठलीही भारतीय भाषा घेऊ शकता आणि त्या दृष्टीनं तुम्ही त्या विषयातलं ज्ञान, लँग्वेजचं ज्ञान, लिटरेचरचं ज्ञान, त्या लँग्वेज आणि लिटरेचरमुळे कम्युनिकेशनचं ज्ञान हे अवगत करू शकतात. साधारणतः 8 क्रेडिटचे हे 2 वर्षामध्ये पहिल्या किंवा आणि दुसऱ्या वर्षामध्ये 2 वेगळ्या भाषा शिकणे आणि त्या भाषेतून माझं इतरांशी कम्युनिकेट करण्याची, लिहिण्याची, रिपोर्ट प्रेझेंट करण्याची एक चांगली कला अवगत करणे. कारण बऱ्याच वेळा असं होतं, एखादा मुलगा खूप हुशार असतो पण त्याला बोलायची बऱ्याच वेळा ती स्किल नसतं, त्यामुळे तो बऱ्याच वेळा मागं राहतो. असं म्हणलं जातं की न बोलणाऱ्याचे बोरं पण विकले जातात आणि बोलणाऱ्याचे द्राक्ष पण विकले जात नाही. सॉरी, न बोलणाऱ्याचे द्राक्ष विकले जातात, बोलणाऱ्याचे बोरं विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे द्राक्ष पण विकले जात नाही. हे साधारणतः द्राक्ष खरं म्हणजे महत्त्व आहे, पण तुम्हाला बोलता चाललं नाही तर ते द्राक्ष विकता येणार नाही. पण जो चांगला बोलणार आहे तो बोरंसुद्धा सहज विकू शकतो, असं जे म्हण आहे आपली, त्या म्हणीचा साधारणतः आधार की आपल्याला एक चांगलं स्किल असणं आवश्यक आहे आणि ते एबिलिटी एन्हान्समेंट कोर्सेसमधून मिळतं. आपण एक उत्तम नागरिक पण असणं अपेक्षित आहे. त्यामुळे माझा देश आहे आणि या देशाची काय रचना आहे, कशा प्रकारे या देशाची डेव्हलपमेंट होते आणि मी नागरिक असल्यामुळे राज्यघटनेचं माझ्याकडून पालन होणं हे अतिशय महत्त्वाचे. त्यामुळे भारतीय घटनेचा अभ्यास असेल, माझ्या भारताची तोंड ओळख असणे किंवा त्या दृष्टीनं जे काही नवीन डेव्हलपमेंट येतात, 4th इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आजूबाजूला आहे असं आपण म्हणतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे चॅटबोट हे आता एक नवीन संकल्पना गुगलला अल्टरनेट म्हणून येते. ह्या काही चेंजेस होत आहेत, ज्या काही टेक्नॉलॉजिकल आणि डिजिटल डेव्हलपमेंट होत आहेत, त्या डेव्हलपमेंट समजून घेणं आणि याशिवाय माझा जे काही हेल्थ आहे त्या हेल्थबद्दल माहिती असणं, असा एक एबिलिटी एन्हान्समेंटसोबत व्हॅल्यू एज्युकेशनचे एक साधारणतः 4 ते 6 क्रेडिट्स तुम्ही पहिल्या वर्षात घेऊ शकता, जेणेकरून आपल्या देशाचे एक उत्तम नागरिक होण्याची एक साधारणतः एक रचना त्यामधून होते. 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये 2 प्रकार आहे. एक म्हणजे ऑनर्स डिग्री आणि दुसरा म्हणजे रिसर्च डिग्री. 4थ्या वर्षाला जर तुम्ही ॲडव्हान्स नॉलेज तुमच्या मुख्य विषयाचं घेणार असाल तर ते झाली ऑनर्स डिग्री. आणि जर तुम्ही 4थ्या वर्षाला त्या विषयातलं जे माझं कोर विषय त्या विषयातलं मी जर संशोधन प्रकल्प घेणार असेल तर ती झाली ऑनर्स विथ रिसर्च डिग्री. या प्रकारचे चॉईसेस तुम्हाला 4थ्या वर्षाला आहेत. म्हणजे 3 वर्षाचं झाल्यानंतर 4थ्या वर्षाला तुम्ही वेगळ्या प्रकारे मार्गक्रमण करू शकता. ज्याची इच्छा ऑनर्स असेल तो ऑनर्सला जाईल, ज्याला संशोधनामध्ये जायचं तो ऑनर्स विथ रिसर्चमध्ये जाईल. अर्थात ऑनर्स विथ रिसर्चला तुम्हाला मिनिमम पहिल्या 3 वर्षात कमीत कमी 75% किंवा CGPA 7.5 असणं आवश्यक आहे. या प्रकारची ती रचना. याशिवाय आपल्याला माहिती आहे की को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आपण बऱ्यापैकी भाग आहे. स्पोर्ट्समध्ये भाग घेतो आपण, वेगवेगळ्या प्रकारच्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतो. हे साधारणतः एक्स्ट्रा करिक्युलर विषय म्हणून गणले जातात. त्यामुळे ते आपल्या अभ्यासक्रमाच्या बाहेर असतात आणि त्या दृष्टीने आपण आपला एक्स्ट्रा वेळ देऊन त्याप्रमाणे त्यात सहभाग घेत असतो. बऱ्याच वेळा आपल्या विषयाचा अभ्यास आणि याच्यामुळे इकडं जरी आवड असेल तरी काही वेळा आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करावं. राष्ट्रीय शैक्षणिक प्रणाली म्हणते की क्रीडा प्रकार असेल, सांस्कृतिक प्रकार असेल, हे सुद्धा एक महत्त्वाचे शिक्षणाचे अंग आहे आणि ते करिक्युलमचा भाग बनणं अतिशय महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे ह्या जसं मुख्य विषय मेजर, मायनर, त्याच्या संबंधितले व्होकेशनल्स, त्या संदर्भातले इंटर्नशिप, त्या संदर्भातले फील्ड प्रोजेक्ट, त्या संदर्भातले कम्युनिकेशनच्या अँगलने येणारे एबिलिटी एन्हान्समेंट, वेगवेगळ्या प्रकारचे खुले विषय आणि त्यासोबतच व्हॅल्यू एज्युकेशन हे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून शिकणे किंवा त्याबरोबरच NCC, NSS, स्पोर्ट्स, करिक्युलर कल्चरल ॲक्टिव्हिटीज, ह्या ज्या काही ॲक्टिव्हिटीजच्या याचेही 2 ते 4 क्रेडिट तुम्हाला घेणं आणि त्याचा अभ्यासक्रमाचा भाग बनवणं आणि त्यातून तुमची आवड निवड जोपासणे, त्यातून तुमचं व्यक्तिमत्व खूप मोठं समृद्ध करणे, जेणेकरून आपण शेवटी एक वाक्य म्हणून मी जेणेकरून शिक्षणाचं पर्पज केवळ ऑक्युपेशनल स्किल, केवळ त्या विषयातलं हार्ड स्किल हे नसून
म्हणजे लर्निंग टू नो अँड लर्निंग टू डू एवढे दोनच नसून लर्निंग टू लिव्ह टुगेदर अँड लर्निंग टू बी, म्हणजे ह्या सोसायटीमध्ये मी राहतोय आणि फक्त मी जे काही शिकतो ते 8 तासाचं स्किल आहे, पण त्या 8 तासाच्या व्यतिरिक्त 16 तास मी सोसायटीमध्ये राहतो. त्यामुळे 16 तासात इतरांशी कसं वागावं, माझ्या आईवडिलांशी कशी काळजी घ्या, हे पण माझं निश्चितच कर्तव्य. त्यामुळे लर्निंग टू लिव्ह टुगेदर हे पण शिक्षण या दृष्टीनं सुद्धा या शिक्षणाचं पर्पज असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि थोडक्यात राष्ट्रीय शैक्षणिक प्रणालीतून जे काही शैक्षणिक धोरण येतं आहे आणि जे 23-24 पासून येतं आहे त्यातून मी एक सुजाण नागरिक, एक खूप चांगला क्रिएटिव्ह इंडिव्हिज्युअल ज्याची क्रिटिकल थिंकिंग खूप चांगल्या प्रकारचे, त्या संदर्भातले स्किल्स चांगल्या प्रकारचे असतील या दृष्टीनं काम मी त्या दृष्टीनं स्वतःला घडवणं, या सर्व प्रकारची रचना या शैक्षणिक धोरणामध्ये आहे. आणि तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात की तुम्हाला आता यू आर नॉकिंग द डोअर राईट फ्रॉम 2023-24 आणि तुम्ही त्या दृष्टीने खरोखर भाग्यवान आहे की तुम्ही या दृष्टीनं हे जे काही मल्टीडिसिप्लिनरी करिक्युलर फ्रेमवर्क आहे त्यामधून तुमचा अभ्यास घेण्याची, अध्ययन करण्याची तुम्हाला संधी लाभते आहे. तुम्ही या दृष्टीनं संधी घ्या, खूप जागरूक राहा. तुम्हाला स्वतःचं कॉम्बिनेशन करण्याची संधी आहे, त्या दृष्टीने व्यवस्थित अभ्यास करा, शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या आणि आपल्याला स्वतःला एक चांगला एक इंडिव्हिज्युअल म्हणून घडवा, असं मी अपील करून थांबतो. संयोजकांनी मला बोलायल्याबद्दल धन्यवाद देऊन माझं भाषण थांबतो.